एवढी सोपी निवडणूक नाही की भाजपच्या 6च्या 6 जागा आल्या, आमदार मोठ्या मताने निवडून आले म्हणून नगरसेवक पण चांगल्या मताने निवडून येतील अशी काही स्थिती नाही. दुसरी महापालिकेची जी मागणी जोर धरते त्याचं कारण हेच आहे की एक प्रशासनाचं मनुष्यबळ नाही आहे, त्यामुळे त्या प्रमाणात कामं होत नाही आहे. दोन्ही ते म्हणतात ना, दुहेरी संकटात आपण पुणेकर अडकलेत. लोक अनधिकृत होर्डिंग, अतिक्रमण, कचरा आणि पाणी आणि खड्डे ह्या 5 गोष्टींना फार वैतागलेले आहेत. जो आंबेडकरी वर्ग आहे, दलित वर्ग आहे, तो आता कुठेतरी काँग्रेसच्या मागे सातत्याने उभा राहतोय. तो काँग्रेसची एक हक्काची वोट बँक परत बनेल. मुस्लिम जो वर्ग आहे तो सुद्धा काँग्रेसबरोबर मोठ्या संख्येने. त्यामुळं भाजपच्या हक्काची वोट बँक, काँग्रेसच्या हक्काची वोट बँक, अशा परिस्थितीत राष्ट्रवादीबरोबर कुठला वर्ग? मनसेची काय अवस्था आहे पुण्यामध्ये? ते काही रिवाईव्ह होऊ शकतं का त्यांचं? नाही. पुण्याचे पालकमंत्रीपद मला तरी वाटतं अजित पवार होतील. आणि ज्यावेळेस पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, 3 लोकांच्या हातात, 3 नेत्याच्या हातात महत्त्वाची पदे आहे. त्यामुळे कुणाचा एकाचा प्रभाग रचनेवर थेट असा मोठा परिणाम किंवा थेट हे असणार नाही. नमस्कार, द पॉलिटिक्समध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. विधानसभेच्या निकालानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागलेले आहेत. या निवडणुका कदाचित मार्च आणि एप्रिलमध्ये होतील असं बोललं जात आहे. आपण आज पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांबद्दल, आगामी निवडणुकांबद्दल बोलणार आहोत. त्याची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केल्याचं बोललं जात आहे. माझ्यासोबत आहेत दैनिक पुढारीचे चीफ रिपोर्टर पांडुरंग सांडमोर सर आणि माझ्यासोबत आहेत दैनिक सकाळचे वार्ताहर ब्रिजमोहन पाटील सर. सर, स्वागत आहे तुमचं. असं बोललं जातं आहे की आता पुणे महानगरपालिकेच्या आणि इतर सर्वच महानगरपालिकेच्या निवडणुकांची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. पुण्यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांची काय परिस्थिती आहे? मला सांगायला हे होईल की तुम्ही म्हणताय की आत्ता विधानसभेचा निकाल लागला आणि सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी केली. मी म्हणन महापालिका निवडणुकीचा कार्यकाळ संपून जवळपास आत्ता 2.5 वर्ष पूर्ण होतील. तर 2.5 का 3 वर्ष? 2.5 वर्ष पूर्ण होतील. हां, तर साधारण ती निवडणूक म्हणजे तो कार्यकाळ संपण्याच्या आधी वर्षभर त्या निवडणुकीची तयारी सुरू होती. म्हणजे जवळपास 3-3.5 वर्ष सातत्याने काहीतरी एक आवई येते, हुल येते आणि निवडणुकीची तयारी सुरू होती. जो इच्छुक आहे तो कधी थांबलेला नाही आणि जो राजकीय पक्ष आहे तोही कधी थांबलेला नाही. कारण काय झालं, अशा घडामोडी सातत्याने होत गेल्या की इलेक्शन 6 महिन्यांनी होतील, आत्ता 6 महिन्यांनी होतील, आत्ता 6 महिन्यांनी होतील. प्रत्यक्षात त्या 6 महिन्यात काही झालेच नाही आणि जवळपास आता 3 वर्ष होतील की त्या निवडणुका झाल्याच नाही. आता आपल्याला काय झालं, लोकसभा निवडणुका झाल्या आणि विधानसभा झाल्या. त्यानंतर आता साहजिक आहे की आता महापालिकेच्या निवडणुका होणे अपेक्षित आहे. तर पण मला असं वाटतं तयारी तर 100% चालू आहे. येत्या 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टात या संदर्भातल्या ज्या काही याचिका आहेत महापालिका निवडणुकीच्या संदर्भात, तर त्या काही ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात आहेत, काही प्रभाग रचनेच्या संदर्भात आहेत आणि काही जे काही 10% लोकसंख्या वाढ गृहीत धरून प्रभाग रचना केल्या होत्या त्या संदर्भातला आहे. एक जवळपास 52 याचिका आहे आणि त्यांची सुनावणी 22 जानेवारीला होणार आहे. तर एका याचिकेत ह्या सर्व 52 याचिकेवर सुनावणी होणं टेक्निकल काही शक्य नाही आहे. आणि ते पाहता जरी सुनावणी पुढे गेली तरी किमान पुण्याच्या निवडणुका ह्या मार्च, एप्रिल किंवा मेमध्ये होणं अशक्य आहे. त्यामुळे ही तयारी सुरूच राहणार आहे, पण निवडणुका कधी होतील हे आता सांगता येणार नाही. सर, तयारीचं कसं आहे, अनेकांनी म्हणते का, जसं पांडुरंगने आता सांगितलं 2022मध्येच त्यांनी सगळ्यांनी अनेकांनी चालू केली तयारी. अनेकांनी ऑफिस चालू केले, मोठा खर्च केला. आता पुण्यातली स्थिती अशी आहे, अनेक नगरसेवकांचे ऑफिस बंद पडलेली आहेत. मोजक्या काही लोकांचे ऑफिसेस चालू आहेत. काहींनी स्टाफ कमी केलेला आहे, काहींनी वेळ कमी केलेली आहे. खर्च करून करून ते परेशान झालेले आहेत. आता गेल्या 3 वर्षापासून जर काहीच नसेल, काय त्यांचं उत्पन्न सोर्सच बंद आहे, तर तशी मानसिक तयारी आहे. पण पैशाविषयी सगळे लोक आता गडबडलेत, हे माझं एक निरीक्षण आहे. कारण की अनेक इच्छुकांनी मोठमोठे कार्यक्रम घेऊन ऑफिस चालू केले होते, ते आता सगळे जवळपास गुंडाळले, कुलूप लावून टाकलेले आहेत. त्याच्यामुळे तर आता असं म्हणतात की इलेक्शन होईल, तर आता ते परत लोक तयार व्हायला लागली आहेत, परत त्यांची धूळ झटकून ऑफिस चालू करतायत वगैरे, अशी सध्याची स्थिती आहे. मला पण असं वाटतं की पण ही जी 22 तारखेची सुनावणी आहे, असं म्हणतायत भाजपमधले पण लोक म्हणतायत, काही तज्ज्ञ पण असे म्हणतात की ही तारीख खूप महत्त्वाची आहे. याच्यावर भाजप काहीतरी एक महत्त्वाची मूव घेईल आणि 22च्या ह्याच्यावरच पुढे निवडणुका करण्याच्या संदर्भात एक निर्णय होऊ शकतो असं म्हटलं जातं आहे. पण शेवटी ह्या जडतरच्या गोष्टी आहेत. पुणे महापालिकेची स्थिती इतर महापालिकांपेक्षा खूप वेगळी आहे. त्याच्यामुळे थोडंसं वाटतं की पुणे महापालिकेच्या इलेक्शन थोड्याशा काय सगळ्यांसोबत होणार नाहीत, असा माझा एक
अंदाज आहे. पण कार्यकर्त्यांची तयारी चालू आहे, हो. इच्छुकांची तयारी चालू आहे आणि आता सगळेच माजी नगरसेवक आहेत. त्याच्यामुळं जे नवे इच्छुक आहेत त्यांच्याशी पण ह्या माजी नगरसेवकांना स्पर्धा करावी लागणार. ते माझाच प्रभाग आहे असं एखादा दावा नाही करू शकणार, कारण की तुमची टर्म संपून गेलेली आहे. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. इतर पक्षांमध्ये पण थोडे विस्कळीत आहे, इतर ह्याच्यात पण तयारी अनेकांची चालू आहे, हे मात्र निश्चित आहे. समजा आपण गृहीत धरू की मार्च एप्रिलमध्ये पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका लागतील, विधानसभेच्या निकालांचे या निवडणुकांवर परिणाम होतील का? आपण लोकसभा, विधानसभा आणि महापालिका असं एका वर्षात आता जवळपास म्हणजे गृहीत धरलं की मार्च एप्रिलमध्ये निवडणुका झाल्या तर विधानसभेच्या याच्यावर परिणाम होतील का? तर माझ्या स्पष्ट शब्दात आहे की याचं उत्तर 50-50 म्हणावं लागेल. 100% होईल असं नाही. म्हणजे समजा आता महायुतीला प्रचंड असं बहुमत राज्यात मिळालं की जे अनपेक्षित होतं. आत्तापर्यंत एवढ्या मोठ्या संख्येने बहुमत आणि राज्यात विरोधी पक्षनेताच अस्तित्वात नाही, अशा पद्धतीचं आपल्या कार्यकाळात तरी आपण पहिल्यांदाच पाहतोय. आता ते गृहीत धरून महापालिका निवडणुकीत पुन्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात यश मिळेल का? तर मला या प्रश्नाचं उत्तर नाही असं म्हणावं लागेल. कारण प्रत्येक निवडणुकीची परिस्थिती वेगळी असेल. आपण लोकसभा निवडणुकीत बघितलं की महायुतीला प्रचंड राज्यात तरी प्रचंड मोठा सेटबॅक बसला होता. म्हणजे महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं आणि भाजपसारख्या ज्यांच्या 23 जागा होत्या त्यांना अगदी 9-10 म्हणजे 2 आकडाही गाठता नाही अशी परिस्थिती भाजपची झाली. विधानसभेला पूर्ण उलटी परिस्थिती झाली. अपेक्षित आपल्याला वाटलं की ठीक आहे, एक काही योजनांमुळे चित्र बदलत होतं शेवटच्या टप्प्यात आणि महायुती सत्तेत येईल असं एक चित्र निर्माण झालं होतं. ते किती होईल? 160, 170, डोक्यावरून पाणी 175. पण जो काय आकडे निकालानंतर आले ते अगदी सगळ्यांना चकित करणारे होते. आता आपण जर बघितलं महापालिका निवडणुकीला सामोरे जायला तर ही परिस्थिती तशीच राहील का? तर 100% असं वाटत आहे. मागच्या आठवड्यात माझा एक मंत्र्याबरोबर चहा पिण्याचा योग आला, तर त्या मंत्र्याचं असं वाक्य होतं की लोक फार म्हणजे मतदार फार आता चाणाक्ष झाला आहे. त्यांनी आपल्याला जर विधानसभेला भरभरून मतं दिली याचा अर्थ ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत देतील का? तर नाही, असं त्यांचं स्वतःचं म्हणणं होतं. कारण त्यांनी लोकसभेचं गणित सांगितलं, विधानसभेचं गणित सांगितलं. लोकसभेला जे काही वातावरण निगेटिव्ह होतं सरकारच्या विरोधात महाराष्ट्रात प्रामुख्याने, मराठा आरक्षण असेल किंवा इतर जे काही मुद्दे असतील, मुस्लिम पहिल्यांदा एक गठ्ठेने महायुतीच्या विरोधात गेला, हे होतं. विधानसभेला हे म्हणजे लोकसभेच्या निकालातला धडा घेऊन या सरकारने काही पावलं उचलली. लाडकी बहीणसारख्या योजना आणल्या, एक हे तो सेफ आहे, बटेंगे तो कटेंगे असं करून आणि अनेक जे निवडणुकीच्या प्रक्रियेपासून जे घटक लांब असतात ते सुद्धा या प्रचारात उतरले आणि त्याचा परिपाक म्हणून प्रचंड असं हे मिळालं. आता आपण ज्यावेळेस महापालिकांचा विचार करतो तर त्या निवडणुका ह्या स्थानिक प्रश्नांवर होतात. स्थानिक तिथले इच्छुक म्हणजे जे उमेदवार असतात त्याचा स्वतःचा एक इम्पॅक्ट असतो. तो त्या भागात कसा असेल, म्हणजे तो कुठल्याही पक्षाचा असतो, तो जो काम करणारा असेल. जसं असं ब्रिज म्हटलं की अनेक नगरसेवकांनी आता कार्यालय बंद केल्यात, इच्छुकांनी बंद केल्यात, पण अनेक जण असे की अजूनही काम करतायत. भले ते खर्च करत नसेल पण लोकांच्या अडीअडचणीला कसं धावून जाता येईल याचा प्रयत्न करतायत, तोही इम्पॅक्ट होतो. या सगळ्याचा जर विचार केला तर महायुतीला किंवा म्हणजे विधानसभेला जे यश काय मिळालं तेच महापालिकेत मिळेल का याबाबत मला तरी साशंकता होती. म्हणून मी याबाबत 50-50 म्हणालो. आता शेवटी प्रभाग रचना, आरक्षण ही सगळी गणितं आहेत. शेवटी सत्ताधारी पक्षाला त्याचा फायदा होतोच, पण तो किती होईल, जसा विधानसभेत झाला तेवढा महापालिकेत होईल का याबाबत मी तरी 100% सहमत नाही. माझं याच्यात असं म्हणणं आहे थोडंसं की आता भाजपचे जवळपास 100 नगरसेवक ह्या महापालिकेत होते 2017 ते 22च्या काळात. पण त्या काळात अनेकांची अशी ओरड होती की हे त्यातले अनेक नगरसेवक निष्क्रिय आहेत, अशी खूप ओरड होती नागरिकांची. म्हणजे 2022 निवडणूक हे त्यातले काही जण नगरसेवक पडले असते अशी अवस्था होती. आता हे निष्क्रियता थब्बा तर त्यांच्यावर आहे. लोकसभेची निवडणूक लढवताना निष्क्रिय नगरसेवकांचाही फटका त्या प्रचाराच्या काळात खूप बसला. ही आवडतं की नगरसेवकांनी कामच नाही केली, आधी नाही केली, प्रशासक नसतानाही कामं नाही केली, लक्ष नाही दिलं ना, आता कसं काय मतं मागायला मग सगळे घरोघरी फिरतात. तर लोकसभा निवडणुकीमध्ये ह्या निष्क्रिय नगरसेवकांचा फटका बसलेला होता. त्याच्यामुळं आता विधानसभेला ठीक आहे, त्यांनी सगळं ती व्यूहरचनाच बदलली सगळी निवडणुकीची. त्याच्यामुळं स्थानिक लेवलवर ते काय फारसा विषय त्यांनी ठेवलेला नव्हता. उमेदवाराचं पण काही ठेवलेलं नव्हतं. जे काय होतं ते म्हणजे आता जसं एक तो सेफ हिंदू मुस्लिम आणि लाडकी बहीण ह्या लेवलवरती निवडणूक गेल्यामुळं स्थानिक लेवलचा काही विषय आलेला नव्हता. म्हणजे लोकसभेची निवडणूक स्थानिकवर झाली पण विधानसभेची झाली नाही. आता परत एकदा स्थानिक मुद्द्यांवर ही निवडणूक होणार आहे. जेव्हा लोक समोर जातील की बाबा हा नगरसेवक आहे तर 5 वर्ष काही कामच नाही केली ना, आता कसं काय आपल्याकडे मतं मागायला येतोय, म्हणजे लाटेमध्ये परत निवडून येणार का हा,
लोक हे बघणार, तू प्रशासक काळामध्ये असताना नगरसेवकांनी आपल्याला किती मदत केली आहे, कोणी आपली कामं घेऊन गेलेलं आहे, हे लोक बघणार त्यावेळेस. आता लोकांना जसं की लोक चाणक्य झाले, पांडुरंग म्हणला तर ते बरोबर, लोक हे बघणार. म्हणजे एवढी सोपी निवडणूक नाही की भाजपच्या 6च्या 6 जागा आल्या, आमदार मोठ्या मताने निवडून आले म्हणून नगरसेवक पण चांगल्या मताने निवडून येतील, अशी काही स्थिती नाही. जर नगरसेवक व्यवस्थित वागलेला नसेल, माझी नगरसेवक असेल, ते प्रशासक काळात पण व्यवस्थित नसेल त्याचं वर्तन, तर पक्ष सुद्धा तिकीट देताना विचार करेल. कारण की भाजपचे सर्वे होतात, इतर पक्षांचे सर्वे होतात. 2022च्या निवडणुकीच्या पूर्वी पण सर्वे झालेले होते, तेव्हा सांगायचे की भाजप नगरसेवकांची संख्या 100वरनं 75-70 पर्यंत खाली असं सांगितलं जात होतं, पण निवडणुका झाल्या नाहीत. मग आता हेच जर परत निष्क्रिय नगरसेवक जर परत उमेदवारी जर मिळाली काय, तर मात्र विरोधकांसाठी चांगले दिवस येतील, असं मी म्हणतो. भाजपला वाईट म्हणजे विरोधकांसाठी चांगले दिवस येतील. आणि लोकही विचार करतील ना की ह्याने काम केले. असे अनेक काही जे नगरसेवक आहेत ते 2017च्या निवडणुकीत पडलेले आहेत, पण ह्या काळात ते कंटिन्यू लोकांच्या टचमध्ये आहेत. लोकांचे कचऱ्याचे प्रश्न असो, रस्त्याचे प्रश्न असो, छोटे छोटे प्रश्न, ड्रेनेज तुंबलं तर कॉल करून घेणं, अधिकाऱ्यांना तिथं लोकांना भरवून काम करून घेणं, आणि त्याने पण अतिशय व्यवस्थितपणे त्याचे फोटो आपल्या ब्रॉडकास्ट ग्रुपवरून सगळीकडे व्हायरल करणं, अशा पद्धतीनं लोक टचमध्ये आहेत. तर अशा लोकांचा नक्कीच फायदा होणार आहे असं मला वाटतं. पण पक्षापेक्षा जरी 4चा प्रभाग झाला, काही झालं तरी जर निष्क्रिय जर माणूस परत एकदा निवडणुकीच्या रिंगणात येणार असेल तर त्याला मतदार धडा शिकवतील असं मला आत्ता तरी वाटतं. तुम्ही प्रशासन काळाचा उल्लेख केला, त्यावरून एक 2-3 प्रश्न पडलेत. मला आधी हे सांगा की 2.5 वर्ष प्रशासक चालवतोय महानगरपालिका, लोकप्रतिनिधी नाहीये, त्याचा प्रशासनावर काय परिणाम होतोय? काय विपरीत, चांगले परिणाम, वाईट परिणाम आहेत का? 100% आहे. विपरीत परिणाम म्हटलं तर अनेक, प्रशासनाच्या बाबतीने निगेटिव्ह म्हटलं तर प्रशासनाला अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात अडचण येते. म्हणजे आता स्थायी समिती आयुक्त आहे आणि मुख्य सभाही आयुक्त आहे, म्हणजे सर्व जे काय अधिकार असतात ते आयुक्तांकडे केंद्रित झालेले प्रशासक म्हणून. तर तुम्हाला कुठलाही मोठा निर्णय घ्यायचा तर तो आयुक्तांनी स्वतः घेतला असं होते. म्हणजे एक उदाहरण द्यायचं आहे की पुणे शहरामध्ये 23 गावं आली 2017ला, त्यांचा विकास आराखडा राज्य महापालिकेने तयार केला आहे आणि तो शहर सुधारणा समितीमार्फत मुख्य सभेकडे मान्यता समिती येतो. खरं तर आयुक्त म्हणून तो फार प्रक्रिया फास्ट करणं शक्य होतं, पण विक्रम कुमारांनी त्यांच्या कालावधीत कधीही तो प्रशासनाचा विकास आराखडा शहर सुधारणा किंवा मुख्य सभेपुढे येऊन दिला नाही. कारण तो इतका मोठा विषय असतो, तर उद्या त्याच्यात काही गडबड झाली तर केवळ प्रशासक म्हणून एकट्या विक्रम कुमारांवर तो सगळा दोषारोप किंवा आरोप झाले असते. त्यामुळे त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली नाही, परिणामी तो विकास आराखडा रखडला आणि तो राज्य शासनाच्या ताब्यात गेला. अशा अनेक जे शहराच्या दृष्टीने मोठे धोरणात्मक निर्णय असतात ते खरं तर ती निर्णय प्रक्रिया सोपी आहे, कारण जीबित म्हणजे जनरल बॉडीत जाणं, त्याच्यावर चर्चा होणं, अनेक वेळा ते रेंगाळणं, अशी प्रक्रिया असते. ते त्याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनाने बघितलं तर ते प्रशासनाला निर्णय घेणं सोपं आहे. पण मी एकट्याने काय निर्णय घ्यायचा, उद्या याचे चांगले वाईट परिणाम सगळे माझ्यावर येतील या भीतीपोटी प्रशासक निर्णय घेत नाही. आणि त्यामुळे असे अनेक, म्हणजे आता पार्किंग असेल किंवा अनेक काही निर्णय प्रलंबित आहेत ते केवळ प्रशासक असल्यामुळे होत नाही. आता दुसरी बाजू अशी आहे की प्रशासक म्हणजे नगरसेवक नसल्यामुळं यांच्या जे अधिकाऱ्यांवर जे एक वचक असतो की उद्या जीबित आमच्या विरोधात हे प्रश्न विचारतील, आम्हाला डायसवर जाऊन उत्तर द्यावं लागेल, स्थायी समितीच्या बैठकीत आम्हाला जाब विचारला जाईल, ही जी भीती काय असायची ती आता काय राहिलेली नाही. त्यामुळं प्रशासनाकडून जे काम अपेक्षित असतं, काल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांनी बैठक घेतली आणि अतिक्रमणाच्या प्रश्न किंवा इतर प्रश्नांची जे काय झाडाझडती झाली, तर मला सांगा आज अतिक्रमणाचा प्रश्न या शहरात एवढा गंभीर झाला आहे, कोणाचीच कारवाई होत नाही, कोण प्रशासनाला विचारायला नाही आहे. अशा अनेक प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही फक्त आपण मध्य पुण्यात राहतो मग कळेल, पण उपनगरातले प्रश्न, झोपडपट्ट्यांमधले प्रश्न इतके गंभीर आहे. तिथलं ड्रेनेज असेल, पाणी असेल, दाद कुणाकडे मागायचं, अधिकारी दाद देत नाही आणि नगरसेवक हात, म्हणजे जे माजी नगरसेवक होते ते हात वर करतात. याचे फायदे तोटे दोन्ही बाजूनी आहे. आता कोण कसं बघतं त्याच्यावर अवलंबून आहे. सर, प्रशासक काळामध्ये मात्र खूप मोठं नुकसान झाले असं माझं मत आहे. म्हणजे नगरसेवकांना लोक शिव्या घालतात, काय कामं करत नाहीत, अडवणूक करतात, दादागिरी करतात, पण एक वचक पाहिजे ना प्रशासनावर, तो खूप महत्त्वाचा होता. अधिकारी निवांत झालेले आहेत, म्हणजे प्रमुख जे खात्याचे प्रमुख आहेत ते थोडंफार काम करताना दिसतात, पण खालची जी फळी आहे सगळी क्षेत्रीय कार्यालयातली फळी आहे, जे की थेट नागरिकांच्या घरापर्यंत जाणारा विषय क्षेत्रीय कार्यालय आहे, तिथं इतकं निवांत कार्यक्रम चालले. तुम्ही जर क्षेत्रीय कार्यालयात गेला तर तुम्हाला कर्मचारी दिसणार नाहीत, अर्धे गायब असतील, अर्धे निवांत बसलेले असतील, लोकांना एंटरटेन करण्यात. आम्ही सकाळमार्फत पण याचा सगळा सर्वे केलेला होता, तर विदारक स्थिती अशी दिसून आलेली होती. मुळात म्हणजे कसं, पूर्वी प्रभाग समितीचे अध्यक्ष वगैरे असायचे, ते नगरसेवक असतात, ते गेल्यानंतर जरा तिथलं वातावरण बदलायचं, थोडे लोक कामं करायची, तिथं काहीतरी त्यांची प्रभागाच्या लेवलवर पण झाडाझडती व्हायची, कामं काय होतात का नाही, तर हे सगळं प्रक्रियाच ठप्प होऊन गेलेली आहे.
परत एखादा प्रस्ताव स्टँडिंग कमिटीला येणार असेल तो यायच्या आधी पण त्याची साधक बाधक चर्चा व्हायची, लोक आक्षेप घ्यायचे, लोक उपसूचना द्यायची की हा विषय नको आहे. आता काय झालेलं आहे, मोठे मोठे टेंडर येतात, कार्यपत्रिकेवर येत नाहीत, अचानक येतात आयत्या वेळी. म्हणजे प्रस्ताव दाखल करणारे आयुक्त, मंजूर करणारे आयुक्त, नाकारायला कोणीच नाही आहे ना. तर अशी स्थिती असताना पटापट निर्णय होऊन जातात. आणि अजून एक म्हणजे जे प्रशासक काळ हा मोठ्या नेत्यांच्या खूप पछार पडलेला आहे. जे मुंबईत बसले नेते आहेत ना, त्यांच्या मस्त त्यांच्या इंटरेस्टचे जे विषय आहेत, फोन करून अधिकाऱ्यांना सांगणे असा असा विषय आहे, हे टेंडर आहे, ठीक आहे, टेंडर मंजूर. विरोध करायला विरोधी पक्षनेता नाही, कुठला पक्षनेता नाही आहे, स्टँडिंगमध्ये चर्चा होणार नाही, विरोधकांमुळे पुढेच विषय येणार नाही. त्याच्यामुळं मीडियात बातम्या पण त्यात तुलनेनं कमी येणार. काय जरी मीडियात बातमी जरी आली त्याच्या स्टँडिंगमध्ये कुठला अधिकारी विरोध करणार नाही, आयुक्त साहेब ह्याला आपला विरोध आहे असं कोणी म्हणणार नाही. अशी स्थिती होते आहे. म्हणजे सगळंच आहेत, दोन्ही नाण्याच्या बाजू त्यांच्याच आहे. चित बी मेरी पड बी मेरी जे म्हणतो तशी अवस्था असल्यामुळे हा एक आर्थिक बाबतीत पण फार मोठा फटका पुणे महापालिकेला बसलेला आहे. म्हणजे राज्यातल्या सर्व महापालिकांना बसला आहे. पटापट महत्त्वाचे विषय, इंटरेस्टचे विषय करून घेणे मोठ्या राजकारण्यांसाठी खूप महत्त्वाचं ठरलेलं आहे. पुण्यातले पण काही मोजके बोटाळ मोजणारे नगरसेवक आहेत, पदाधिकारी आहेत, त्यातले सगळ्याच पैशातले थोडे थोडे जण आहेत. तर त्यांची पण कामं अतिशय व्यवस्थित होतात. ते आपले कामं व्यवस्थित करून घेतात. जो नगरसेवक काही जण येतात घेऊन नागरिक, पण ते डोकं आपटतात, पण अनेकांची कामं होत नाहीत. म्हणजे हे झालं नगरसेवकांबाबत. महापालिका कर्मचाऱ्यांची पण कामं व्यवस्थित होत नाहीत. पेन्शन, एखादा रिटायर झालेला कर्मचारी आहे, त्याला वर्ष दीड वर्ष पेन्शन चालू होत नाही, त्याकडनं पैशाची मागणी होते. हा पण फार मोठा गोंधळ पुणे महापालिकेत चालू आहे. नागरिकांच्या समस्या सुटत नाहीत. त्याच्यामुळे आपण बघतोय पूर्ण पुण्यात जवळपास बकाल झाल्यासारखी पुण्याची अवस्था आहे. काही मोजका भाग सोडला तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसते स्थिती. हे का होतं तर स्थानिक लेवलवरचे जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांना जाब विचारणारं कोणतरी पाहिजे होतं. काय बरं, नगरसेवक नाही, नागरिक नगरसेवकाला विचारतात ना जाब, तू काम का करत नाही, मग तो त्यांच्याकडनं काम करून. आता नगरसेवक काय म्हणतो, माझा अधिकारीच ऐकत नाहीत, मी नगरसेवक नसल्यामुळं. तो नागरिकांपुढे एवढा हातबलपणे मानल्यामुळं तर हा नक्कीच मोठा सेटबॅक ह्या प्रशासक काळात बसलेला आहे. 3 वर्ष होत आहेत, ह्या 14 मार्चला 3 वर्ष होतील प्रशासक काळात. तर थोडेफार काही चांगले निर्णय झाले. 800-900 पदांची भरती महापालिकेत झाली. नगरसेवक असेल थोडासा अडथळा झाला असता, पण ते विक्रम कुमारांच्या काळात पटकन होऊन गेली. परत त्यांनी एक IWMS नावाची आणलेली एक प्रणाली, त्याच्यामध्ये सगळे टेंडरचं मॉनिटरिंग होणार वगैरे, असे 2-4 निर्णय चांगले झालेले आहेत. पण खालच्या नागरिकांना जे दिलासा मिळणारे काही निर्णय व्हायला पाहिजेत, त्याच्यासाठी मात्र लोकांना खूप हाल झालेत, हे मात्र निश्चित आहे. तुम्ही म्हणालात की बकाल झालंय पुणे प्रशासक असल्यामुळं, याचा लोकांमध्ये रोष दिसतो का तुम्हाला? आणि हा रोष निवडणुकीवर काही इम्पॅक्ट करेल असं वाटतं का? नक्कीच दिसतोय मला रोष. म्हणजे तुम्ही एखादा व्हिडिओ काढा अतिक्रमणाचा किंवा कचरा पडल्याचा आणि तुम्ही व्हिडिओ टाकून बघा, खड्ड्याचा तुम्ही सोशल मीडिया कुठे टाका, लोक त्याच्यावर ना लगेच व्यक्त होतात. आणि थेट मग तो दोष ते आता लोक कोणाला देतात तर आमदार आणि खासदारांना देतात. हे फार विशेष आहे. तर हे कारण की त्यांना खालचं कोण नगरसेवक बिरसेवक काय माहिती नसतो, किंवा ते खालच्या आधार कोणाला लागत नाही, ते थेट त्यांना शिव्या घाल चालू करतात. मग हे कोण आहेत, कोण सत्ताधारी आहेत? मग तुम्ही आत्ता जी परवाची मिटिंग झाली, मुरली मोहोळांनी संताप व्यक्त केला, नुसती शोबाजी करतात म्हणले अधिकाऱ्यांवर. हे काय म्हणजे तुम्ही म्हणता ना परिणाम होतो का, तर हे सगळं ह्या परिणाम, हे त्याचेच परिणाम आहेत सगळे. हे की कंट्रोल नाही, अधिकार कंट्रोलच नाही. फक्त आता ते महापालिकेने नवीन नियम काढला की दर 3 महिन्याला अतिक्रमण निरीक्षकांच्या बदल्या होतील, काय की ते पैसे खातात वगैरे, तर पारदर्शी कारभार होईल, त्यांचे हितसंबंध तयार होणार नाहीत. पण तसं इम्पॅक्ट दिसत नाही. होर्डिंगचा तेच विषय, लोक अनधिकृत होर्डिंग, अतिक्रमण, कचरा आणि पाणी आणि खड्डे, ह्या 5 गोष्टींना फार वैतागलेले आहेत. आणि ह्याचा परिणाम आपण असं म्हणतो की लोकांचं ठरवलं की बाबा ह्याचा विचार झाला पाहिजे व्यवस्थित, तर निर्णय म्हणजे परिणाम होऊ शकतो ह्या गोष्टींचा महापालिकेत. सर 100% परिणाम होतो. म्हणजे ब्रिजमोहननी सुरुवातीलाच सांगितलं की मागची लोकसभेची निवडणूक आहे ना, देशाच्या प्रश्नावर नाही झाली तर पुणे महापालिकेच्या स्थानिक प्रश्नांवर झाली होती. तुम्ही साधारण पब्लिकमध्ये फिरलं तर आमच्या भागातलं कुठं पाण्याचा प्रश्न मिटला आहे, आमच्या भागातला खड्डा कुठं आहे. खरं तर अनेक लोकांना याची जाणीवच नसते की खासदारांची कामं काय आहे, आमदारांची कामं काय आहे, नगरसेवकांची कामं काय. तर त्यावेळेस लोकसभेच्या उमेदवारावर तो रोष निघत होता. ते ज्यावेळेस काय प्रचाराला जात होते तर आमच्या भागातले प्रश्न कुठं सोडवलेत. आता संसदेत जाऊन त्यांनी काय तुमच्या भागातला पाण्याचा प्रश्न सोडवणं अपेक्षित नाही किंवा खड्ड्याचा प्रश्न, पण लोकांची ही धारणा आहे. नगरसेवक नसल्यामुळे जाब कुणाला विचारायचं तर आमदार खासदारांना. विधानसभाच्या निवडणुकीत सुद्धा अनेक आमदारांना
याचा रोष सहन करावा लागला. मी प्रामुख्याने ज्या विधानसभा मतदारसंघात जी समाविष्ट गावं आलेत त्या समाविष्ट गावात अनेक म्हणजे प्रश्नच आहे. ती गावं का आली होती तर महापालिकेत आल्यानंतर आमचा कुठंतरी विकास होईल, ते काही झालेलंच नाही. त्याचा फटका त्या आमदारांना सहन करावा लागला. आता ठीक आहे, तुमच्या ह्या लाडकी बहीण योजनेमुळे आमदार तरुण गेले, पण खरोखर तो याचा मोठा फटका जाणवावा लागला आहे. आणि काय झालं आहे, अधिकारी वर्ग आहे ना, अधिकारी वर्ग खूप म्हणजे त्यांना एकतर ह्या शहराचे म्हणजे मला वाटतं मुंबईपेक्षा आपली पुणे महापालिका आहे ना क्षेत्रफळात सगळ्यात म्हणजे देशात दुसऱ्या क्रमांकाची महापालिका आहे की क्षेत्रफळात मोठी आहे. आणि प्रशासनाकही तेवढं नाही. आता ही जी दुसरी महापालिकेची जी मागणी जोर धरती आहे त्याचं कारण हेच आहे की एक प्रशासनाकडे मनुष्यबळ नाही आहे, त्यामुळे त्या प्रमाणात कामं होत नाही आहे. म्हणजे दोन्ही ते म्हणतात ना दुहेरी संकटात आपण पुणेकर अडकलेत. एक प्रशासन नाही आहे, नगरसेवक म्हणजे अधिकारी कर्मचारी वर्ग त्या प्रमाणात नाही आहे, शहर एवढं प्रचंड प्रमाणात वाढलं आहे आणि नगरसेवक नाही आहे, त्यामुळे त्याचा फटका होतो आणि हा आमदार खासदार यांना सहन करावं लागतंय. मला असं म्हणजे नगरसेवकांबाबत सगळेच जण बोटं मोडतात, म्हणजे चांगला वाईट न बघता नगरसेवकांबाबत बोटं मोडतात. पण हा प्रशासक वर्ग पहिल्यांदाच या पिक्चरमध्ये आलेला आहे. म्हणजे असं वाटत होतं की कदाचित प्रशासक व्यवस्थित काम करेल बाबा नगरसेवकांपेक्षा. असं का होतंय, म्हणजे प्रशासक व्यवस्थित काम का नाही करत आहे? खरं तर ही फार मोठी संधी होती. म्हणजे गेल्या अनेक वर्षानंतर पहिल्यांदा म्हणजे महापालिकेच्या इतिहासात दुसऱ्यांदा प्रशासक राजलाय पुणे महापालिकेच्या. 1900 काहीतरी सुरुवातीच्या टप्प्यात फार 1952च्या आसपास काहीतरी प्रशासक राज आला होता. त्याच्यानंतर आत्ता ही परिस्थिती निर्माण झाली आहे 60-65 वर्षानंतर. तर फार मोठी संधी होती, कारण मी 15 वर्ष महापालिका कव्हर केली आहे. तर महापालिकेत अनेक विषयात आहे ना इतका काथ्याकूट होतो आणि त्याच्यातून आउटपुट काहीच निघत नाही. तुम्हाला एक सुंदर उदाहरण सांगतो. पुणे शहरात 2009ला मेट्रोचा प्रस्ताव दाखल झाला होता. श्रीधरन यांनी आले आणि अशी पुण्यातल्या 2 मार्गाचं त्यांनी DPR तयार केला आणि त्याचं प्रेझेंटेशन केलं. तर तो मेट्रो भुयारी करायची का इलिव्हेटेड करायची याच्याहून महापालिकेत एवढं खल झालं की ती मेट्रो अनेक वर्ष पुढे गेली. म्हणजे त्याच्यात म्हणजे तुम्हाला सांगू का, एकदा जनसुनवाई ठेवली होती आणि त्यात काही नगरसेवकांनी तर असे प्रश्न उपस्थित केला, उद्या पालखी शहरात येतात तर मेट्रोच्या पुलाखालून पालखी कशी काय जाणार, एवढ्या पद्धतीचा खल झाला. आणि ते मेट्रो एवढी दिरंगाई झाली. यांचं राजकारण जे असतं अनेक वेळा फक्त होऊन द्यायचं नाही, सत्ताधाऱ्यांना क्रेडिट मिळेल या भावनेतून विरोध होतो आणि या सगळ्या याच्यात प्रकल्प किंवा जे काय नागरिकांचे प्रश्न आहेत ते बाजूला राहतात. यांच्या राजकारणात, महापालिकेतल्या स्थानिक राजकारणात किंवा तो कोण शहराचा पालकमंत्री असेल, त्यांचा कोण नेता असेल, त्याचे जे काही इंटरेस्ट असतात त्याच्यात राहतात. आता प्रशासक राज आल्यामुळं प्रशासनाला जे काही पुणेकरांच्या नागरिकांचे जे काही हिताचे निर्णय घ्यायचे त्याचे सर्व अधिकार प्रशासनाकडे येतात. म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की स्थायी समिती कोण, आयुक्त, जनरल बॉडी म्हणजे मुख्य सभा कोण, आयुक्त, आणि आयुक्त स्वतः परत आयुक्त, म्हणजे सगळे निर्णय एका आयुक्ताकडे असतात. अधिकारी वर्ग काही विचार म्हणजे विरोध करायचं कारण येतच नाही. तर एवढं चांगली पद्धत पहिल्यांदा असा योग आला. म्हणजे ज्यावेळेस खरोखर प्रशासक राज सुरू झाला तर आम्हालाही वाटलं की आता अनेक निर्णय पटापट होतील, सगळ्या आयुक्तांना अधिकार आलेत. पण प्रत्यक्षात परिस्थिती तशी दिसली नाही. त्याला अनेक कारणं आहेत. कारण जरी प्रशासक राज असला तरी या शहराला एक पालकमंत्री आहेत, 8 आमदार आहेत, मुख्यमंत्र्यांचा थेट वचक आहे. त्यामुळं किती म्हटलं तरी प्रशासनाला थेट अधिकार तसेही मिळत नाही. ते फक्त भावले आहेत, वरून जे काही निर्णय होतील त्याच्यानुसार निर्णय. आता प्रश्न राहतो कुठला, जे काही स्थानिक प्रश्न आहे, जी काय आरडाओरड होते प्रशासक राजमध्ये, स्थानिक प्रश्न ते सोडवणं प्रशासकाच्या हातात. अतिक्रमण कारवाई करणं ते काय कुठल्या मंत्र्याचा काही तिथं हितसंबंध नाही. ठीक आहे, काही भागात काही स्थानिक याच्यात असतो, पण अतिक्रमण कारवाई प्रभावीपणे झाली पाहिजे. वाहतुकीच्या काय उपाययोजना आहे, म्हणजे तो फक्त महापालिकेशी निगडीत नाही, वाहतूक पोलिसांच्या. आज या शहरात आहे ना वाहतूक पोलिसिंग म्हणजे अस्तित्वातच नाही असे चित्र आहे. तुम्ही कुठल्याही हॉटेलच्या बाहेर जा, तिथं बिंदास पार्किंग, कुठलाही पोलीस कधी गाडी उचलणार नाही. असं का होतं? दुसऱ्या ठिकाणी सर्वसामान्यांची गाडी उचलली जाते, पण का हॉटेलवाल्याचा हप्ता मिळतो म्हणून तिथं गाडी उचलली जात नाही का? तुम्ही एक साधारण स्वतः हे घ्या. तर ही जबाबदारी फक्त प्रशासनाची नाही, तर राजकारणी व्यक्तीची. ते दोन्ही बाजूने आपण म्हणतो ना, एका वाहनाला 2 चाकं आहे, एका रथाला, ते दोन्ही चाकं व्यवस्थित चालली तर चालणार आहे. प्रशासनाच्या हातात होतं, काही गोष्टी त्यांनी केल्या नाही, आणि राजकारणी मंडळांच्या अनेक गोष्टी हातात आहेत, तेही करत नाही. फक्त एकदा मिटिंग घेतली म्हणजे काही प्रश्न सुटणार नाही. तर सातत्याने ती प्रक्रिया आहे, ती केली तरच ते शक्य आहे. प्रशासक काय इतका हातबल आहे? म्हणजे ह्यांना एक वर्षानुवर्ष सवय लागलेली आहे, आपल्याला कोणतरी हाकलल्याशिवाय पुढे जायचं नाही. तसं हाकलणारच जो आहे ना तो नाहीच आहे, अशी एक स्थिती आहे. आणि मुळात म्हणजे बेसिक जे प्रश्न होते त्याच्यावर खरंच काम करायला एक खूप चांगली संधी होती की बाबा हे आत्ता मी जे 5 गोष्टी सांगितल्या, अतिक्रमण, पाणी, होर्डिंग बिल्डिंग, जे सगळं जे चंपूगिरी चालते तो विषय,
हे जरी त्यांनी विषय व्यवस्थित हाताळले असते ना नागरिकांचा एवढा Yes, बरोबर रोष आहे. राहिलेला नसता. म्हणजे त्याचे टेंडर आहेत का, म्हणजे झाड लोट करण्याचे टेंडर आहेत का, तर आहेत. काय तर होर्डिंग काढण्यासाठी लोक आहेत का ह्यांच्याकडे, तर सगळं आहे. परत ह्यांच्याकडे समान पाणी पुरवठा योजनेचं काम चाललंय, ते म्हणतात 80% काम झालेलं आहे. पण त्या 80% जे आत्तापर्यंत जी योजना पूर्ण झाली आहे त्याचे कामं कुठेतरी मुद्दामून, काही ठिकाणी मुद्दामून, काही टेक्निकल प्रश्न पण आहेत, तर ते शिल्लक ठेवायचे. तर त्याच्यामुळे लोकांना असा काय फारसा दिलासा अधिकाऱ्यांना मिळाला नाही. आधी काय म्हणायचे, नगरसेवक आम्हाला अडवतात, पाईपलाईन टाकू द्यायची नाहीत, असा एक तक्रार करायचे. आता नगरसेवक नव्हते, पटापट कामं करणं अपेक्षित होतं. काय म्हणजे इतकी भयानक स्थिती आहे पुण्यामध्ये. ह्या समान पाणी पुरवठा योजनेतनं अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या बांधल्यात, पण टाक्या बांधून 4-4, 5-5 वर्ष होऊन गेलेली आहेत. आणि तिथे अनेक स्कीम मंजूर झाल्या त्या काळात. तो बिल्डर सांगतोय समोर पाण्याची टाकी आहे, तिथून तुम्हाला थेट पाणी येणार आहे. 4 वर्ष झाले लोकांनी फ्लॅट घेतलेले आहेत, पाणी येत नाही, लोक टँकरने पाणी घेतात. म्हणजे समोरची कसं आहे, हे सिंडिकेट आहेत, सगळे सिंडिकेट मेंबर आहेत. पुष्पामध्ये कसे सिंडिकेट मेंबर आहेत ना, तसे एकाशी एक जोडलेले आहेत. टँकरमध्ये सोसायटी 30-40 लाख रुपये जातात वर्षाला. म्हणजे वाघोलीसारखं एक शहर आहे, म्हणजे गाव आहे ते, एरिया आहे. त्याच्यावर एक मी रील पाहिलीपर्यंत, जर तुम्ही नातेवाईकडे चालात सकाळी तर तुम्ही संध्याकाळी पोहोचाल का त्याची शाश्वती नाही. म्हणजे तुम्ही सकाळी जर व्यवस्थित टापटीप होऊन घरी निघाला असाल तर संध्याकाळपर्यंत तुम्ही पूर्ण ते बुलबुल्यामध्ये नाही का मंजुलिका असं केस बीज झालेलं असं त्याचे विस्कटले, तशी तुमची अवस्था. असे लोक आता ह्या पद्धतीनं पुणे शहराला ट्रोल करताय, तर हे त्यांना रोखता येणं शक्य होतं, हे झालेलं नाही. त्याच्यामुळे लोकांमध्ये रोष आहे आणि ह्याचा परिणाम ह्या निवडणुकीत जे कोणी येतील ना, आत्तापर्यंत बिळात लपून बसलेले जे काय उमेदवार असतील त्यांना नक्कीच याचा परिणाम भोगावा लागेल. सर, कमिंग बॅक टू द पॉलिटिक्स, म्हणजे पक्षफुटीनंतर पुणे महानगरपालिकेत पहिल्यांदाच निवडणूक होती. म्हणजे सुरुवात आपण राष्ट्रवादी पक्षापासून करू. जेव्हा 2017ला ते एकत्रित होते तेव्हा ते सत्तेत नव्हते, तरीही त्यांना नगरसेवक अमाऊंट चांगली होती. म्हणजे 37-39 नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर पक्ष फुटला. आता काय परिस्थिती आहे, कोणाची ताकद तुम्हाला दिसते आणि कोण बाजी मारू शकते दोन्ही पक्षांमध्ये? उत्तर द्यायची गरज आहे. शिवसेनेबद्दल बोलायचं ना, आधी राष्ट्रवादी. राष्ट्रवादीबद्दल मला थोडंसं शरद पवारांपेक्षा अजित पवारांचा गट स्ट्रॉंग वाटतोय. कारण की ते स्ट्रॉंग वाटतं म्हणजे ते जे नगरसेवक आहेत त्यांचे पॉकेट आहेत, ते कुठल्याही पक्षात असेल तर बऱ्यापैकी ते स्वतः निवडून येतील एवढी त्यांची मताची तजवीज त्यांनी करून ठेवलेली असते. आता जर 4चा प्रभाग झाला आणि तर जर स्वबळावर निवडणुका लढवायचा सगळा जर निर्णय झाला तर राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची थोडी दमछाक होऊ शकते. पण एकंदरीत सध्या तरी अजितदादांचा पक्ष जो आहे तो मला स्ट्रॉंग वाटतोय. शिवसेनेबद्दल सांगायचं आधी राष्ट्रवादीबद्दल मी सांगेल की एक आता साहजिकच आहे की भाजप या शहरात मोठा पक्ष बनलाय, तर भाजप मोठाच असेल. पण प्रभाग रचनेची गणितं आहे ना फार महत्त्वाची ठरतात, मग ते भाजपसाठी असो किंवा राष्ट्रवादीची. आता सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा होणार आहे प्रभाग रचना. तर खरं तर प्रभाग रचना ही प्रशासनाचं काम असतं, पण मागच्या वेळेस जशी आपली चर्चा झाली की आता हे ओपन सिक्रेट झाले की प्रभाग रचना कोण बनवतं. जो कोण सत्ताधारी असेल तोच प्रभाग रचनेवर त्याचा वरचष्मा असतो आणि त्याच्या सोयीने होतं. आता मागच्या वेळेस भाजप आणि शिवसेना होती, पण खरी सत्ता पुण्याची सगळी भाजपच्या ताब्यात होती. त्यामुळं 2017च्या ज्या काही प्रभाग रचना झाल्या सगळ्या भाजपला अनुकूल अशाच होत्या. आता मात्र अडचण होणार आहे. पुण्याचे पालकमंत्रीपद मला तरी वाटतं अजित पवार होतील, आणि ज्यावेळेस पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, 3 लोकांच्या हातात, 3 नेत्याच्या हातात महत्त्वाची पदं आहे. त्यामुळे कोणाचा एकाचा प्रभाग रचनेवर थेट असा मोठा परिणाम किंवा थेट हे असणार नाही. म्हणजे जर भाजपनी उद्या त्यांची सगळी सोयीची रचना केली तर अजित पवार काय शांत बसणार आहेत का? आणि ज्यांच्या हातात युडी आहे ते फारही स्वतःचं म्हणजे पुणे शहरात अस्तित्व संपवतील अशी परिस्थिती होणार आहे का? मूळ मुद्दा होणार आहे हा कळीचा. पण आपण प्रॅक्टिकली जर आता राजकीय पक्षाचा विचार केला तरी साहजिक आहे. आता अजित म्हणजे पक्ष फुटल्यानंतर या शहरातले 2 काय आमदार होते, आता एक आमदार आहे, ते दोन्ही अजित पवारांसमोर आले होते, समवेत आले होते. आणि बहुतांश जे काय नगरसेवक होते ते अजित पवारांसमोर आले. आत्ताही परिस्थिती तीच आहे की बहुतांश पदाधिकारी संघटना अजित पवारांबरोबर आहे. साहजिक आहे त्याचा फायदा अजित पवारांना होईल. तुलनेने शरद पवार जो गट आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तो कमकुवत आहे. म्हणजे त्यांचे आता वडगाव शहरीत एक आमदार निवडून आलेत आणि इतर मतदारसंघात आहेत ताकद, पण अजित पवार गट सरशी होईल. फक्त मला एक त्याच्यातला एक धोका असा वाटतोय की 2017 राष्ट्रवादी एक संध होती
आत्ता राष्ट्रवादी जी काही विभागली गेलेली आहे त्याचा फटका दोन्ही राष्ट्रवादीला पण बसू शकतो. शेवटी त्यांना मानणारा मतदार वर्ग विभागला जाणार आहे. भाजपचा मतदार वर्ग आहे तो सेफ आहे, तो एकत्र आहे. यांचा मतदार वर्ग विभागला गेलाय आणि 2017 नंतर एक चित्र बघा पालटलं गेलंय की म्हणजे लोकसभा निवडणुकीला संविधानाचा एक मुद्दा आला आणि तो राहुल गांधीने आतापर्यंत तो मुद्दा सोडलेला नाहीये. तो साहजिक आहे, जो आंबेडकरी वर्ग आहे, जो दलित वर्ग आहे, तो आता कुठेतरी काँग्रेसच्या मागे सातत्याने उभा राहतोय. तो काँग्रेसची एक हक्काची वोट बँक परत बनेल. मुस्लिम जो वर्ग आहे तो सुद्धा काँग्रेस बरोबर मोठ्या संख्येने. त्यामुळं भाजपचा हक्काची वोट बँक, काँग्रेसच्या हक्काची वोट बँक, अशा परिस्थितीत राष्ट्रवादी बरोबर कुठला वर्ग त्यांच्या हक्काची वोट बँक आहे. बरं, त्यांची काय भाजपसारखी पक्ष संघटना अशी मजबूत पण नाहीये, त्यांचा काय नाहीये. म्हणजे आधे इधर आधे उधर और बाकी के मेरे पीछे अशी जी अवस्था होणार ती राष्ट्रवादीची होऊ शकतो. त्यामुळे राष्ट्रवादीचा तसाही कस लागू शकतो. म्हणजे हे फार इंटरेस्टिंग आहे की त्या निवडणुकीत काय होणार. कारण राष्ट्रवादीला कधी संघटना आणि हे असं काय वाढवता नाही आलेलं आहे. त्यामुळे ह्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीचा कस लागेल. आता मला थोडंसं ते ॲड करायचं आहे की जसं प्रभाग रचना जे म्हणलं ना, म्हणजे आता मला तर वाटतं की हे जे सांगतायत अजित पवार पण हे करणार, एकनाथ शिंदेचा पण इंटरेस्ट असेल, भाजपचा पण इंटरेस्ट असेल, अशा वेळी पुण्यामध्ये जर भाजपसाठी जर फॉल करायचं असेल तर ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेचा विचार भाजपला करावा लागेल. मुंबईमध्ये मग दोघं पण कसे आपण त्याच्यात होऊ शकतो, आपण एकत्र येऊ शकू, ते त्यांना बघावं लागेल. तरी आणि प्रभाग रचना प्रशासनाचं काम असेल तरी आता अशी स्थिती आहे की असे काही राजकीय लोक आहेत त्यांच्या पेनड्राईव्ह मध्ये प्रभाग रचना तयार आहे. ओपन सिक्रेटच आहे ना, फक्त म्हणायला झाले की ते प्रशासन काम करतं. फक्त पेनड्राईव्ह नेऊन द्यायचा, काय जी काय प्रभाग रचना तयार करायची प्रशासन आराम करेल, ज्या दिवशी सबमिट होतं त्या दिवशी सबमिट करेल. फार फार तर दाखवण्यासाठी आणखी एक आठवड्याची मुदतवाढ घेतली प्रभाग रचना करण्यासाठी, तर पेनड्राईव्ह नेऊन दिला जाईल आणि तो पेनड्राईव्ह तिकडे गेल्यानंतर ती फायनल होईल, त्याचा प्रारूप येईल, त्यात काय थोड्याफार हरकती सूचना काय घेतल्या जातील. मग ह्याच्यात कसं होतं, जे लोकलची नगरसेवक असतात ना ते त्यांचा प्रभाव वापरतात की मग ते खाली सेटलमेंट करतात की बाबा जरी तो दुसऱ्या पक्षात जरी असला, एक काम कर, हा एरिया माझ्याकडे दे, तो दुसरा घे, हे त्यांच्या मैत्री खातर होतं. हे मैत्री खातर त्यांच्या ते इंटरनल ते प्रभाग बदलतात. भले त्याच्यामध्ये स्वतःच्या पक्षाच्या नगरसेवकाचा थोडा तोटा झाला तरी चालेल, पण हा भाग माझ्याकडे जोड, म्हणजे मी निवडून येईल, तिकडे तुला पुढे मी मदत करेन, हे असे सगळं करून ती प्रभाग रचना होईल. तर प्रभाग रचना जी आहे ती वरपासून खालपर्यंत हे सगळं मॅनेजच आहे. थोडाफार याच्यामध्ये तो दाखवण्यासाठी काहीतरी प्रयत्न पुण्यात फार करायचा मुद्दा होता ना प्रभाग रचना. कारण भाजपला जेवढा पुण्यात इंटरेस्ट आहे तेवढाच अजित पवारांचं तर स्वतःचं शहर आहे, इतक्या वर्ष त्यांची स्वतःची ताकद होती. आता म्हणजे मोदींच्या लाटेत ती महापालिका भाजपच्या हाती गेली, पण पुणे आणि पिंपरी चिंचवड म्हणजे तरी अजित पवारांना इंटरेस्ट आहे. ते म्हणते ठाण्यात मला काय नको, मुंबईत काय नको, पुणे महापालिकेवर एक हाती सत्ता आणायचं. आणि शेवटी भाजप मुंबईनंतर पुणे हे महत्वाचं शहर आहे, मुंबई ठाण्यानंतर. तर भाजप काय म्हणणार नाही की आता आम्हाला तिकडे पाहिजे, आम्ही नागपूर घेतो, हे घेतो आणि दादा तुम्हाला पुणे देतो. त्यामुळे तीनही प्रमुख पक्षांना म्हणजे किती झालं तरी एकनाथ शिंदेना या शहरात अस्तित्व टिकवायचे. त्यामुळे प्रभाग रचना हाच सगळ्यात कळीचा मुद्दा असेल. म्हणजे एकत्र लढू किंवा वेगवेगळे लढू, थेट सामना हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये. पुणे महापालिकेची स्थिती अशी आहे, आता कधी पुढचा प्रश्न कधी तोच असू शकणार आहे, स्वबळावर वगैरे. मला असं वाटतं की इथे स्वबळावर लढावं लागेल, पर्यायच नाहीये. कारण की भाजप ऑलरेडी 100 नगरसेवक आहेत, त्यात आजपर्यंत शिवसेनेचे 5 नगरसेवक जाऊन तिकडे गेलेले आहेत. म्हणजे तसे जागा 250 असतील आणि इच्छुकांची संख्या आज भाजपकडे 500 असेल. त्याच्यामुळे स्वबळ हा पर्याय आहे. त्याच्यात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं काही सांगता येत नाही, दादाचे काही जण निवडून येतील असं मला वाटतं. हा, म्हणजे स्वबळावर झाल्यावर कोणाला फायदा होईल जास्त क्रमाने सांगा. म्हणजे आधी भाजप साहजिक आहे, आपण म्हटलं ना आता भाजपचे म्हणजे 8 पैकी 6 आमदार भाजपचे आहेत. भाजपचे आमदार आहे म्हणजे आणि 4चा प्रभाग असेल तर 4चा प्रभाग ही रचना भाजपसाठीच अनुकूल आहे. 2017ला पहिल्यांदा 4ची रचना झाली, त्याच्यापूर्वी 2चा प्रभाग होता. 2च्या प्रभागात तिथला जो इच्छुक किंवा स्थानिक उमेदवार त्याचं स्वतःचं पॉकेट आणि पक्षाचं पॉकेट याच्या बेनिफिटमध्ये तो निघत होता आणि ते काँग्रेस राष्ट्रवादीला ते गणित सोयीचं होतं. त्यामुळे 2च्या प्रभागात नव्हता. पण ज्यावेळेस महायुतीची युतीची सत्ता आली राज्यात, भाजपला 2014ला जे काही यश मिळालं आणि त्याच्यानंतर त्यांचा जो काही अभ्यास झाला की 4ची प्रभाग रचना म्हणजे एक मिनी विधानसभाच आहे आणि त्या अनुषंगाने 4ची प्रभाग रचना झाली. आता 2000 ज्यावेळेस महाविकास आघाडीची सत्ता होती तर त्यांनी पर्याय म्हणून 3चा प्रभाग केला होता. थोडंसं शिवसेनेचे मतभेद आणि काँग्रेसची राष्ट्रवादी याच्यात तो मध्यमार्ग 3चा काढला.
आता परत ते सरकार पाडल्यानंतर लगेच विधिमंडळात कायदा होऊन 4चा प्रभाग केला. आता 4च्या प्रभाग रचना केली तर 100% फायदा भाजपलाच होणार आहे. आणि त्याच्यानंतर मग ह्या उतरता क्रम आहेच राष्ट्रवादी काँग्रेस. तसंही आता मनसे शिवसेना यांचं अस्तित्व काय राहिले, काँग्रेसची सुद्धा काय धडपड चालू आहे. म्हणजे आता भाजपकडे जागा नाही म्हणून, नाहीतर काल शिवसेनेचे 5 गेले, उद्या काँग्रेसचे 5 जायला तयार आहेत. पण आता त्यांच्याकडे पेस नाही, हा भाग वेगळा आहे. पण म्हणजे एकंदरीतच भाजपलाच सगळ्यात जास्त फायदा होईल. मनसेच्या बाबतीत विचारायचं होतं, 2017 मध्येही त्यांची अमाऊंट, नगरसेवकांची अमाऊंट जास्त होती, 29 नगरसेवक निवडून, नाही 2012 मध्ये 29 नगरसेवक निवडून आले. अचानक उतरती कळा लागली. मनसेची काय अवस्था आहे पुण्यामध्ये, ते काय रिवाईव्ह होऊ शकतं का त्यांचं? नाही, खरं म्हणजे वाईट वाटतं पण नाही म्हणायला, म्हणजे काय फार स्थिती गंभीर आहे. म्हणजे त्या पक्षाचं म्हणजे काय, म्हणजे फक्त मनसे नाही, पुण्यामध्ये अशी अवस्था शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची हीच अवस्था आहे, शिवसेना एकनाथ शिंदे गटाची हीच अवस्था आहे आणि मनसेची हीच अवस्था आहे. तिन्ही मनसेची हीच अवस्था आहे. त्यांना उभारीच मिळत नाहीये. कुठूनही काही करा, त्यांना असं पक्षाचे उत्साह निर्माण, उभारी, नेते मस्त आहेत, त्यांचं वजन आहे, पण उभारी पुणे शहरात मिळत नाही. त्यांचं ना संघटन व्यवस्थित होत आहे, ना त्यांचे पदाधिकारी व्यवस्थित होत आहेत. तो कुठंतरी म्हणजे आम्हालाही कळत नाही, पण तो गोंधळ आहे. तो असं वाटतं की नाही, यांचं आत्ता तरी काही होणार नाही, अशा 3 पक्षांचं मला वाटतं. मतदारांची मानसिकता नाहीये, का नाहीये तर त्या पक्षाचं नाही. मग ते काय म्हणतात, आता मनसेची भूमिका अशी हिंदुत्ववादी आहे, शहरीकरणावर भर पक्ष, मग भाजप काय वाईट आहे? छोटं लोक आता विचार करतात ना, म्हणजे पुण्यामध्ये तसा तो मराठी आणि अमराठी मुद्दा पण पेटत नाही की बाबा चला मराठीच्या मुद्द्यावर तरी राज ठाकरेंना मतदान करूयात. हां, आता त्यांच्याकडे काही सिरियस उमेदवार आहेत, पण त्यांना जे निवडून यायला 4च्या प्रभागात निवडून यायला किमान 10, 12, 15,000 मतं लागतात. त्यांच्याकडे आता 5 ते 6,000 मतं आहेत. वरची 10,000, 8,000 मतं कुठून आणायची त्यांनी? आणि एक प्रभाग 80,000 मतदारांचा आहे. आता 40,000चं जर मतदान 50% आपण पकडलं तर निवडून येणाऱ्याला किमान 15,000 ते 16,000 मतदान लागणार. ते पक्षाच्या याच्यावर निवडून येत होतो. स्वतःची जर त्यांची 7-8,000 मतं असतील, पुढची 60,000 मतं आणायची कुठून? मग ते कोण आणू शकतं? ती मतं आता सध्या भाजपकडे आहेत, ती मतं आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत आणि शरद पवारांच्या काही प्रमुख काँग्रेसकडे आहेत. ह्या 3 पक्षाच्या लोकांनी करायचं काय? म्हणजे परत मला असं वाटतं की मग ठाकरे गटातले परत एक, आता 5 गेलेत, ते परत आता 2-4च घेतील काय, असं आता मला असं वाटतं. पुढे घेऊन बदलू शकतात. मनसेचं परत 1-2 वर्ष येऊन थांबतात का असं वाटतं. परत शिंदेचं फक्त आता तो नाना भांगिरे ती एकच तिकडं होते. आता ह्या ठाकरे गटातले काही राहिलेले नगरसेवक म्हणतात की 1-2 नावं आहेत की शिंदेकडे जातील उद्धव ठाकरेंकडनं, पण ते पण स्वतःच्या ताकदीवर निवडून येणार, पक्षाच्या ताकदीवर नाही. हे लोक पक्षाची भाजप ज्या पद्धतीनं पक्षाची संघटना बांधण्यासाठी खरंच कष्ट घेतो, जेवढे कष्ट घेतो त्या 50% सत्यात उतरते, हे तेवढं सत्य आहे. तर ते कष्ट पण घ्यायला तयार नाही आहेत. म्हणजे म्हणलं की शिवसेनेला फुटल्यानंतर उभारी, पण पुण्यात पाहू शकतो की त्यांना कोण नेता पण मिळाला नाही. एवढे लोक बाहेर पडले, कोण मोठा नेता पुण्यातनं तयार झाला? सुषमा अंधारे आल्या, पण त्या बाहेरच्या आहेत. सुषमा अंधारेची जागा कुठल्या शिवसेनेने घेऊ शकला? कोणी घेऊ शकले नाहीये. तर थोडी अशी मला ती परत ह्या 3 पक्षांची म्हणजे केविलवाणी अवस्था वाटते. कारण शिवसैनिकांना वाईट वाटेल असं बोलल्यानंतर, पण वस्तुस्थिती हीच आहे. ही काय वस्तुस्थिती बदलू शकत नाहीये. सर, कन्क्लूड करायचं आहे मला, शेवट करायचं आहे. तुमच्या बोलण्यातून असं दिसतंय की खरी स्पर्धा ही भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी, आणि त्याला थोडंफार फाईट देईल ती काँग्रेस, असं आत्ता दिसतंय. शेवटचा प्रश्न विचारायचा आहे मला. पुणे महानगरपालिका खूप वाढली गेल्या 5 वर्षात. म्हणजे 2017च्या आधी लोकसंख्या बघितली थोडी कमी होती, ती खूप वाढली आहे. आता असं बरीच विधानं येत आहेत की पुण्याला 2 महानगरपालिकांची गरज आहे. चंद्रकांत पाटील यांनी पण एक विधान केलं होतं, त्याच्या बातम्या पण झाल्या. तुम्हाला काय वाटतं? दोघांना प्रश्न आहे की पुण्याला 2 महानगरपालिकांची गरज आहे का? 100% गरज आहे. आज पुणे, मी सांगितलं मगाशी की भौगोलिकदृष्ट्या या देशातली 2ऱ्या क्रमांकाची महापालिका आहे. आणि आता लोकसंख्येची ज्यावेळेस गणना होईल त्यावेळेस या शहराची लोकसंख्या मला वाटतं 60-70 लाखांच्या जवळपास जाईल. आणि तेवढं जे काही यंत्रणा किंवा इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्या तुलनेने वाढत नाही. म्हणजे शहर महापालिका ज्या वेगाने वाढली आहे, शहर ज्या वेगाने वाढले, इथलं नागरीकरण ज्या काही वेगाने वाढले, त्या वेगाने इथले म्हणजे ज्या काही पायाभूत सुविधा ते वाढलेल्या नाही. तिथला कर्मचारी, मनुष्यबळ वर्ग आणि निधी,
सर्वात महत्त्वाचं काय असतं, मुंबईला निधी का मिळतो, तर ती राज्याची राजधानी आहे, त्यामुळे साहजिक आहे तिथं निधी मिळतो. पुणे असं कुठलं हे नाही आहे की पुणे स्वतःच्या हिमतीवर जो काही उत्पन्न वगैरे मिळतं त्याच्या हिमतीवर हे होते. म्हणजे तुमची जकात बंद झाली, नंतर तुमचा LBT चालू केला होता ते अनुदान बंद झालं, आता काहीतरी मिळकत कर आणि जे काही थोडेफार उत्पन्नाचे इतर स्रोत आहेत, बांधकाम परवानगी वगैरे, त्याच्यातूनच हे करून. आणि तेवढ्या याच्यात ह्या सर्व वाढलेल्या भागाला म्हणजे जवळपास गेल्या 5 वर्षात 34 गावं पुणे महापालिकेत आली. त्या गावांचा ज्यावेळेस सर्वे केला होता तर 10,000 कोटींच्या निधीची त्यावेळेस आवश्यकता होती. तर तिथं 10,000 कोटीने आपण 1,000 कोटीही खर्च करू शकलेलो नाही. त्यामुळे जी काय असमानता होती ती गावं आली आहे शहरात, त्यांचा विकास होत नाही. तर खरं तर वेगळी महापालिका केली, दुसरी महापालिका ज्यावेळेस आपण म्हणतो पूर्व भागातली हडपसर किंवा काही तत्सम नाव द्या, तर ती क वर्ग दर्जाची होईल, तिलाही निधी मिळणार नाही आहे. त्यामुळे तिथेही काही फारसा फायदा होणार नाही, पण प्रशासकीय दृष्टीने ते सोयीचं होणार आहे. तिथं वेगळा कर्मचारी वर्ग, कारण एका शहरावर एका महापालिकेवर जो काय अतिरिक्त ताण होतोय तो आत्ता ह्या महापालिकेला सहन करणं किंवा पॉसिबलच होत नाही. त्यामुळे ती गरज आहे आणि ती गरज आता सगळेच मानतायत. म्हणजे राजकीय व्यक्ती आता नशिबाने सुदैवाने सत्ताधारी पक्षाचे नेते सुद्धा त्याच्यासाठी पॉझिटिव्ह आहेत. तर खरं ही गरजेचं आहे आणि ती झाली पाहिजे. असं पुण्याला पाहायला गेलं ना, 1997 पासून जर आपण पाहायला गेलो, 1997ला 38 गावं आली ती महापालिकेत, त्यातली 15 गावं वगळली, 23 गावं राहिली. त्याच्यानंतर 2013-14 मला वाटतं येवलीवाडी हे गाव आलं, 12ला म्हणजे 24 झाले. 2017ला 11 गावं आली, 24 आणि 35 गावं झाली, आणि परत 21ला 23 गावं आली. म्हणजे जवळपास एक 58 जवळपास गावं महापालिकेत गेल्या किती 97 हे 24 आणि वर 27 वर्षात 58 गावं आलेली आहेत महापालिकेत. 58 गाव आपण विचार केला ना, बघा डोळ्यापुढे एक वेगळी महापालिका अशी डोळ्यापुढे येते आपल्या. काय आता एवढी गावं आली तरी 518 किलोमीटर आपलं क्षेत्रफळ झालं. त्यातल्या आता 2 गावं हे वगळली, फुरसुंगी आणि उरळी, त्याच्यामुळे आता 480 पर्यंत काहीतरी खाली आले. तरी 480 काही कमी नाही. जर एखादा अधिकाऱ्याला जर बोलवलं महापालिकेत, तो तिकडून मांजरीवरनं महापालिकेत येते, त्याला याला किती वेळ लागेल? 1-1.25 तास तर लागेल त्याला यायला. एवढी अशी पुण्याची भयानक अवस्था आहे. माझं असं मत आहे माझं, आत्ता पुणे महापालिकेचे इलेक्शन अजून 1 वर्ष घ्यायलाच नको. तुम्ही दुसरी महापालिका करा, दोन्ही महापालिकांचे इलेक्शन एकत्र घ्या, तर काहीतरी चांगला तोडगा निघल. म्हणजे वर्षभर अजून प्रशासक काय केलं तर फार काही पुणेकरांचं नुकसान होणार नाही. पण 2 महापालिका झाल्या आणि दोन्ही लोकसंख्या एवढी आहे, दोन्ही अ दर्जाच्याच महापालिका होतील. म्हणजे दर्जा पण घसरेल अशी स्थिती नाही. त्यांच्या व्यवस्थित संपत्तीचं वाटप होईल, त्यांच्या मालमत्तेचं वाटप होईल, त्यांच्या कर्मचाऱ्यांचं व्यवस्थित वाटप होईल आणि पुण्याला काहीतरी मग खरंच काहीतरी चांगलं देता येईल याचा निर्णय होईल. कारण की खडकी कॅन्टोन्मेंट आणि पुणे कॅन्टोन्मेंटच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव आहेच आहे, ते 2 महापालिकेत येणारच आहेत, ते पण येणार आहेत, ही गावं पण आहेत, 2 महापालिकांचा विषय पण आहे. चंद्रकांत सगळा महत्त्वाचा नेता म्हणतात की झालं पाहिजे. जर सरकारने जर ठरवलं ना करायचंय तर सरकार करू शकतं. म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या भाषणामध्ये कायम एक वाक्य असतं का पुणे हे राज्याचं ग्रोथ सेंटर आहे. पण हे ग्रोथ सेंटरची अवस्था काय सध्या, म्हणजे उद्योगाची भरभराट होती, पण खाली जेव्हा आपण येतो तेव्हा नागरिक त्रस्त आहेत. म्हणजे कुठे जायचं म्हणलं की किमान अर्धा-पाऊण तास 1 तास लागतो. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं काय फारसं काही व्यवस्थित नाही, PMPL व्यवस्थित नाही, मेट्रोचा विस्तार त्याच्या गतीनं जो होतोय तो होतो, त्याला अजून व्यवस्थित सगळं नेटवर्कला 10 वर्ष लागतील. तोपर्यंत आपण वाट पाहायची का? तर मला वाटतं की आत्ता पुणे महापालिकेचं विभाजन हे खरंच सरकारने, जर पुण्याचं खरंच भलं पाहिजे असेल तर विभाजन झालं पाहिजे, 2 महापालिका केल्या पाहिजेत आणि कार्यकर्त्यांना भरपूर संधी मिळेल ना. म्हणजे आत्ता हे सगळे म्हणून 170-173 नगरसेवक निवडून येणार, त्याच्यात 300 नगरसेवक निवडून आलं तर कोणाचं काय बिघडणार आहे? कार्यकर्ता संधीच मिळणार राजकीय कार्यकर्त्यांना, तेवढा पैसा पण आहे. तर मला वाटतं की सरकारने खरं असं गांभीर्याने विचार करून ह्या घेतला पाहिजे. नाहीतर ह्या चर्चा दुसऱ्या महापालिकेची गेल्या 10 वर्षापासून होत आली आहे, पुढच्या 10 वर्ष आणखी सुरू राहील. यही समय है, सही समय, ही भाजपचीच घोषणा आहे. तर त्यांनी जर केली महापालिकेची तर खरंच एक चांगला निर्णय. महापालिका निवडणुका जर झाल्या आता तर मग 2 महापालिका, तिसरी होईल. म्हणजे आपल्या 2 नाही होणार. आता जे खेड, आळंदी आणि चाकण यांचा राज्य शासनाने अभिप्राय मागावा, 3ऱ्या महापालिकेची तयारी चालू आहे. दुसरं म्हणजे खरं तर ती दुसरी म्हणावं, तिसरीच म्हणावं लागेल. पिंपरी चिंचवड, पुणे आणि ती तिसरी. पण आपण जे पुणे शहराच्या बाबतीत म्हणतोय तर त्याची ब्रिज मोहन म्हटलं तशी हीच योग्य वेळ आहे. आता जर महापालिका निवडणुका झाल्या तर मग पुढचे 10 वर्ष परत तेच प्रश्न, तेच समस्या, तेच चर्चा, एवढंच होईल. सर खूप खूप धन्यवाद. आपण पुण्याच्या राजकारणावर किंवा पुण्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकांवर बोललो, राजकारणावर बोललोच, पण त्या निमित्ताने पुण्याचे प्रश्न भरपूर समोर आलेत. खूप खूप धन्यवाद, तुम्ही द पॉलिटिक्सशी बोललात. तुर्तास इथेच थांबू. आपले खूप आभार. थँक्यू.